नमस्कार मंडळी. मंथन सावंत मंथन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा. तर आज आपण चाललेलो सुट्टी म्हणजे राजापूर. राजापूरची गंगा तसा दूध पापेश्वर मंदिर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू भेटला. ह्या मंदिरांचं छत्रपती शिवाजी महाराजांशी पण इतिहास जोडलेलो असा, तो पण ह्या व्हिडिओतून बघू भेटलो. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जरा लेट येतं त्यामुळे जरा माफ करा, पण ह्यापुढे असे व्हिडिओ लेट होऊचे नाही. तर चला तर जाऊया राजापूर. कोकणातली ही निसर्गरम्य अशी सकाळ होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात माडांची बाग आणि भोपळी एकदम खुलून दिसत होते. सावंतवाडी ते राजापूर ह्या अंतर 109 किलोमीटर एवढा असा. जाऊ तुमका 2 तास तरी होयच. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता थांबलेलो असो कणकवलीत. तर म्हटलं नाश्ता करूया आणि पुढे जाऊया. तर कणकवलीत एक कोकण किनारा म्हणून हॉटेल आहे, तिकडे नाश्ता वगैरे चांगला भेटता. ब्रिजच्या खालीच असा, तुम्ही पण इकडे नाश्ता करू शकता. कोकण किनारा ह्या एक चांगला हॉटेल असा. 40 रुपयाक मस्तपैकी नाश्तो भेटता. नाश्तो करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाक. सावंतवाडी ते राजापूर ह्यो 2 तासाचा प्रवास असा, त्यामुळे मध्ये विश्रांती घेणं गरजेचं असतं. आम्ही जरा मध्ये थांबलो, जरा विश्रांती घेतली, जरा फोटो काढले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासात. धावपळीच्या जीवनात एक प्रवास करणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे मन शांत होतं आणि एक नवीन उत्साह निर्माण होता. नमस्कार मंडळी. तर प्रत्येक सीमेचं एक रक्षणकर्ता असता. आपल्या सावंतवाडी श्रीदेव उपरकर असा, सात जांभळ असा. तसाच राजापूरच्या ह्या सीमेच्या लगत आदिश देवीचं एक मंदिर आहे, तिकडे तुमका पाय पडून जावं लागतं. म्हणजे जे मोठे गाड्या इकडे येतात ते इकडे नक्की थांबून जातात, देवाक पाय पडून पुढे निघतात. हे सीमेचे रक्षक देवता असा. त्यामुळे तुम्ही जर ह्या ठिकाणी जर इलात तर नक्कीच ह्या ठिकाणी थांबा, देवाचं दर्शन घ्या आणि नंतरच पुढे जावा. तर चला तर घेऊया आदिष्ट देवीचं दर्शन आणि काय पुढच्या प्रवासात. आदिष्टी देवीचा ह्या जागृत देवस्थान असा. सीमेचा रक्षण करता म्हणून या देवीचं नाव प्रसिद्ध असा. जाणारी प्रत्येक गाडी इकडे नतमस्तक होता आणि नंतर पुढच्या प्रवासाक निघता. कोकणात प्रत्येक सीमेचो एक राखणदार यो असतात, जो तुमका तुमच्या ठिकाणार सुरक्षित असो घेऊन जाताच. जाताना आम्ही उन्हापासून वाचलो, कारण वातावरण एकदम दमट होता. जाताना डाव्या साईड गंगातीर्थ म्हणून एक बोर्ड लावलेलो असा. नमस्कार मंडळी. जर तुम्ही आता सावंतवाडीतून हायवेवरनं गेलात ना, तर राईट साईडीकच गंगातीर्थ असा. तिकडे गंगा असता राजापूरची. उजव्या साईडीतनं जाऊया, तुम्ही दाखवते मी. त्या रोडने उजव्या साईडी गेलात काय सरळ गंगा इलेली आहे, तिकडे तुम्ही पोहोचल्यात. तर चला तर जाऊया गंगेकडे. हायवेच्या उजव्या साईडीकच उन्हाळ नावाचो गाव असा. त्याच गावात गंगा प्रकट होता. ह्यो रस्तो पूर्णपणे गावात न जाता, त्यामुळे गाडी हळू चालया. हायवे पासन 2 किलोमीटरच्या अंतरावर गंगातीर्थ उगमस्थान असा. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता 2 तास प्रवास करून पोहोचलेलो असू गंगेकडे, जे का राजापूरची गंगा म्हणून ओळखली आता. तिकडे आता आम्ही लिहिलो असू. तर चला तर बघूया गंगा कशी असं. ती पूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला बघू भेटेल, ते व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला तर बघूया राजापूरची गंगा. आणि आतमध्ये येताना जरा स्लो आहे, कारण रस्तो खराब असा, खड्डे असत, त्यामुळे येताना स्लो या गाडी घेऊन. रस्तो खूपच खराब आणि अरुंदा, त्यामुळे स्लो या. गावातनं रस्तो येता, त्यामुळे गाडी स्लो चालवा. राजापूरची गंगा ही रत्नागिरी जिल्ह्यातली उन्हाळ गावातली एक रहस्यमय नैसर्गिक घटना असा. एका डोंगराच्या पायथ्याक 14 कुंडा असत. त्यांच्यात अचानक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सुरू होता. पहिली गंगा 3 वर्षातनं एकदा येऊ होती, पण 24 मार्च 2024 रोजी इलेली गंगा पुन्हा कधी जाऊकच नाही. ती अजूनपर्यंत राजापुरातच रवली. उत्तर काशीतली पवित्र गंगा दक्षिण भारतात राजापुरात भक्तांका दर्शन देऊच्यासाठी येता. 7 नद्यांचा पाणी भक्ताक दर्शन देऊच्यासाठी राजापुरात येता. गंगा येण्याचो आणि जाण्याचो असो निश्चित असो काळ नाही असा. 13व्या शतकात राजापुरात पहिल्यांदा गंगा इली असा म्हटला जाता. मंदिरात कमानीकडनं आत गेल्यानंतर 2 भव्य असे दीपमाळा लागतात. गंगा ही 1394 साली राजापुरात इली असा म्हटला जाता. खूप मोठ्या जागेत विस्तारलेला असा या गंगेचा मंदिर असा. दीपमाळांकडनं खाली इल्यात की पहिलाच भेटता म्हणजे गंगेचा प्राचीन मंदिर. मंदिरात येताना मंदिराचा पावित्र्य तुम्ही नक्कीच राखा.
नमस्कार मंडळी, तुम्ही कमानीकडनं पहिल्यांदा येलात का पहिलीच भेटत ती मुख्य गंगा जी राजापूरची गंगा असा. तर जिंका कोणाक गंगा स्नान करूचा असा त्यांनी राजापुरात येऊन ह्या गंगेचा दर्शन घेऊ शकतात, स्नान करू शकतात. या गंगेचा एक इतिहास असा तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघू भेटलो, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तसाच ह्याचा ठिकाण आता ऐतिहासिकपणा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी 2 वेळा स्नान करून गेलेले असत. जेव्हा जेव्हा ते स्वारी करू इकडे येत तेव्हा नक्कीच या ठिकाणी भेट देऊन ते स्नान करत असत. त्यामुळे एक ऐतिहासिक वारसा जपलेला होता. तुम्ही पण ह्या ठिकाणी नक्की भेट द्या. ही राजापुरात येतात. राजापूर पासून 3 किलोमीटर अलीकडे ही राजापूरची गंगा असा. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. पूर्ण ठिकाणाची माहिती तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघू भेटतली. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, स्किप करू नका. धन्यवाद. जेव्हा पाण्याची पातळी स्थिर असता तेव्हा या गोमुखातनं गंगा वाहत असता. गंगा कशी प्रकट झाली ही थोडक्यात तुमका सांगतोय. उन्हाळे गावात साळुंके नावाचे गृहस्थ रवा होते. ते दरवर्षी पंढरपूरची वारी पायी करत असत. कालांतरान त्यांचं वय वाढल्यामुळे पंढरपूरची वारी त्यांना करूक जमन होती. एके दिवशी ते आपल्या शेतात काम करू होते, पण त्यांचा मन कामात नव्हता. ता होता ता म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाकडे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्यांचा मन व्याकुळ झाला आणि ते भावुक झाले. त्यांच्या भक्तीची तीव्रता एवढी होती की त्यांच्या शेतातल्या वटवृक्षाकडे गंगा प्रकट झाली. साळुंके नावाच्या गृहस्थांका गंगेने ह्याच ठिकाणी दर्शन दिला. ही टोटल 14 कुंड असत. हिमकुंड, वेदिका कुंड, नर्मदा कुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, यमुना कुंड, वरुण कुंड, कृष्णकुंड, अग्निकुंड, बाणकुंड, सूर्यकुंड, चंद्रकुंड आणि मूळ गंगाकुंड अशी एकूण 14 कुंड असत. 7 नद्यांचा पाणी ह्या कुंडांमध्ये येता. प्रत्येक कुंडांच्या पाण्याचा तापमान ह्या वेगवेगळा असा. गंगेच्या पाण्यात दूधपापेश्वर शिवलिंगावर अभिषेक करूची प्रथा असा. तुम्ही जर राजापुरात इल्यात तर गंगेत पहिले अंघोळ करा आणि गंगेचं पाणी दूधपापेश्वर मंदिरात घेऊन जावा आणि शिवलिंगावर अभिषेक करा. ह्या सर्व कुंडांचं बांधकाम शील घराण्यातल्या राजान 11व्या शतकात केलेला असा. राजापूरची गंगा ही काल्पनिक नसान सत्य घटना असा. राजापूरची जी गंगा असा त्या ठिकाण एवढा शांत असा ना की तिकडे कोणच नाही. फक्त तुम्ही जे येतले त्यांनी फक्त स्वच्छता राखा एवढीच विनंती असा. या सुंदर ठिकाण असा आणि त्याचा ऐतिहासिक वारसा तुम्ही पण जपा. आपल्या महाराष्ट्रात इकडे राजापूरची गंगा म्हणा प्रसिद्ध असलेली ही राजापूरची गंगा असा. इंग्रजांनी जेव्हा राजापुरात वसाहत निर्माण केली आणि प्रजेक त्रास देऊ लागले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 1661 साली राजापुरात दाखल झाले. राजांनी मोजकेच मावळे घेऊन इंग्रजांका धडो शिकवल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचो राजापूरच्या गंगेवर पूर्णपणे विश्वास होतो. त्यामुळे ते राजापुरात इले तर नक्कीच गंगेत अंघोळ करून ते जात असत. 1661 आणि 1664 ह्या दोन्ही साली छत्रपती शिवाजी महाराज राजापुरात येऊन गेलेल्याचे नोंदी असत. आपल्या कोकणात ही पवित्र अशी राजापूरची गंगा असा. राजापूरची गंगा असा ना त्याच्या उजव्या साईडची एक गरम पाण्याची कुंड असत. तिकडनं एक पायवाडा, तिकडनं जाऊ 10 मिनिटं लागतात, पण पूर्ण उतर असा. जर तुमका चला जाऊचा नसतात तर राजापूरची गंगा असा त्याच्यावरनं लेफ्ट साईड जाऊ एक रोड गेलेला 3 किलोमीटरवर. तिकडे त्या कुंड असत. तर चला तर बघूया ती गरम कुंड कशी असत ती. उन्हाळे गावात महालक्ष्मी देवीचा एक प्राचीन मंदिर असा. श्री महालक्ष्मी ही या गावाची ग्रामदेवता असा. मंदिराच्या आवारात वेगवेगळी शिवलिंग असत. आता आपण दर्शन घेऊया ता म्हणजे श्री माऊली महालक्ष्मी देवीचा. मंदिरात बरेचसे चांबड्याचे ढोल आणि ताशे असत. मंदिराच्या ना समोरच्या बाजूकच ती गरम पाण्याची कुंड असत. एकदम गरम पाणी असा. चला तर बघूया गरम कुंडाचा. मी पण पहिल्यांदा दिले असं इकडे. तर चला तर बघूया. ऐसर एक गरम पाण्याचो झरो असा. 24 तास त्यातनं गरम पाणी येत असता. भाविक स्नान करूक हैसर येतात. नमस्कार मंडळी, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असतो. व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आणि याच्या दुसऱ्या भागात राजापुरातला दूधपापेश्वर मंदिर त्याबद्दल माहिती बघू भेटली. त्यामुळे दुसरा भाग पण तुम्ही नक्की बघा. तो लवकर येतो. तसा तुम्ही व्हिडिओ बघितला तर सगळ्यांचे आभार. असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.